नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कर्तव्यनिष्ठ मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याकडून फांगणी बातमीची दखल. पोलीस पाटील तलाठी सर्कल घटनास्थळी. कालच मुरबाड तालुक्यातील फांगणी येथील वयोवृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील माती चोरीला तहसीलदारांचे दुर्लक्ष अशा मतळ्याखाली बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी यस न्यूज महाराष्ट्रासाठी दैनिक लोकदिशा, दैनिक आपले नवनगर आदी विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच याची तात्काळ दखल मुरबाडचे कर्तव्यनिष्ठ तहसीलदार अभिजित देशमुख यांनी घेऊन पोलीस पाटील तलाठी आणि सर्कल यांना फांगणी येथे पाठवून स्थळ पंचनामा केला. यामुळे या वयोवृद्ध शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं. माळशेज घाटात वसलेल्या कल्याण नगर मार्गापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे फांगणे गावातील वयोवृद्ध शेतकरी मारुती सखाराम केदार यांना वयोमानानुसार शेताकडे जाता येत नसल्याचा, शिवाय त्यांची मुले कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेऊन गावातील अशोक वामन केदार यांनी त्यांच्या शेतातील शेकडो ब्रास माती परस्पर अनधिकृतपणे विना परवानगी विकल्याचा आरोप वसंत मारुती केदार यांनी केला असून तशी तक्रार देखील ग्रामपंचायत व मुरबाड तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शेतात मातीच नसल्यामुळे ही शेती नापीक बनली असून या वयोवृद्ध शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या संदर्भात बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया माध्यमातून प्रसिद्ध करताच मुरबाड तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी मंडळ अधिकारी बोजू पवार, तलाठी निर्मल तात्या, पोलीस पाटील गोविंद केदार आणि कोतवाल शरद शिंदे इत्यादींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे सध्या सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. स्वतः तहसीलदार अभिजित देशमुख यांच्यासह सर्कल, तलाठी अशा सर्वांना निवडणुका ड्युट्या लागलेल्या आहेत. असे असतानाही श्री देशमुख यांनी पत्रकार श्री कांबळे यांच्या बातमीची तात्काळ दखल घेतल्याने वयोवृद्ध शेतकरी सखाराम केदार, मुलगा वसंत केदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.